प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्याच्यामध्ये 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे। दरम्यान अनाथांचे नाथ अशी ओळख असलेले शंकरबाबा पापळकर यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री सन्मान जाहीर झालाय। तर त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। खरं जर पाहिलं तर शंकरबाबा पापळकर 1992 पासून अनाथ बेवारस मुलांसाठी आश्रम चालवतात आणि त्यांची मागणी एकच आहे की 18 वर्षांवरील जी मुलं आहे त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी द्यावी, ही एकच मागणी मागील 1992 पासून ते सतत करत आहे। परंतु त्यांच्या कार्याची पावती केंद्र सरकारने घेतली आणि अखेर त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे। आता आपल्यासोबत शंकरबाबा पापळकर बाबा, खूप खूप अभिनंदन। खरं जर पाहिलं तर ही तुमच्या कार्याची पावतीची पहिली प्रतिक्रिया आपली। माझी एबीपी माझ्याचे मी उपकार मानतो। माझ्या कट्ट्यावर त्यांनी मुलाखत घेतली, तेव्हापासून भारतामध्ये या चळवळीला मला पाठिंबा मिळत आहे। 1992 पासून ही संस्था सुरू केली अंबादासपंत वैद्य बालगृहाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी लावारिस बेवारस दिव्यांग मुलांसाठी मी काम करत आहे। अनाथ दिव्यांग खूप असतील, पण बेवारस दिव्यांगांचे खूप वाक्य आहेत। 18 नंतर त्यांना बालगृहाच्या बाहेर काढून देतात। कुठे जात असतील याच्या महाराष्ट्र सरकारकडे नोंद नाही, कुठेच नोंद नाही। म्हणून मी यांचं पुनर्वसन वज्जर मॉडेलप्रमाणे केलेलं आहे। वज्जर मॉडेल म्हणजे सगळ्या मुलांच्या आईबापाचं नाव शंकरबाबा पापळकर, त्यांच्याजवळून कोणत्याही तऱ्हेची ग्रँट घ्यायची नाही, स्वावलंबन करून चिमूनप्रमाणे एकमेकाचे सांभाळ करतात। हा प्रोजेक्ट मी भारत सरकारला दिला, सगळ्यांचे आधार कार्ड काढले। हा पुरस्कार घेण्यास गृहमंत्रालयाने मला विचारलं का तुम्ही घेणार का नाही घेणार, 2-3 वर्षापासून घेतला नाही। मी त्यांना हेच म्हटलं का हा पुरस्कार यावेळेस स्वीकारतो। मला खात्री आहे का मोदीजी हा कायदा माझा करून देतील आणि 18 वर्षानंतर बेवारस मुलं मरेपर्यंत रिमांडला राहतील। हा कायदा मोदी सरकार करतील आणि भारताचं नाव जगामध्ये जाईल, कारण की बेवारस मुलांच्या वालीच कोणी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।